नमस्ते, मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे तो फुटवेअर संबंधीचा. येस, आपण दररोज ज्या चप्पल घालून घराबाहेर पडतो ना त्या संबंधी. आता तुम्ही म्हणाले चप्पल सारख्या चप्पल त्यात काय एवढं, पण या साध्या चप्पल सुद्धा आपल्या ड्रेसिंग स्टाईल मध्ये मोलाचा वाटा त्यांचा असतो. त्यामुळे आपल्या ड्रेसिंग स्टाईल वरती, आपल्या पर्सनॅलिटी वरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आता पूर्वीच्या काळी जी लोक होती ना त्यांचा एक समज होता, पायाला चिखल माती लागू नये, रस्त्यावरून चालताना पायाला उन्हाचे चटके लागू नयेत म्हणून आपण चप्पल वापरली पाहिजे. पण हल्ली अलीकडच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या स्टाईलच्या चप्पल ट्राय करत असतो, वेगवेगळ्या सँडल्स वापरत असतो, वेगवेगळ्या फुटवेअर निवडत असतो, वेगवेगळ्या ब्रँडचं ते असतं. ई कॉमर्स वेबसाईट म्हणून आपण वेगवेगळ्या टाईपचं फुटवेअर खरेदी करत असतो. पण ते खरेदी करत असताना ते आपल्यासाठी सुटेबल आहे का, आपण हे नक्की कशासाठी घेतोय, म्हणजे फॉर्मल सेटिंग साठी घेतोय की एखाद्या फंक्शन साठी घेतोय, याची सुद्धा आपल्याला क्लॅरिटी नसते ते खरेदी करत असताना. सो आजच्या व्हिडिओ मधून आपण हे सगळे पॉइंट पाहणार आहोत. फार वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो तुम्ही जर फुटवेअर खरेदी करत असाल तर सगळ्यात पहिला मुद्दा, फुटवेअर खरेदी करत असताना ते कशासाठी तुम्ही घेताय याची तुम्हाला क्लॅरिटी असायला हवी. म्हणजे ऑफिस सेटिंग साठी तुम्हाला ते हवंय का, की एखाद्या फंक्शन साठी हवंय, की फक्त घरगुती घरात बाहेर गार्डन मध्ये तुम्ही वापरणार आहात त्यासाठी हवंय. काही वेळा आपल्याकडे जे फुटवेअर असतं, ज्या सँडल्स असतात त्या धड ऑफिस वेअरच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा येत नाहीत ना त्या फंक्शन साठी सुटेबल असणाऱ्या कॅटेगरी मध्ये सुद्धा येत नाहीत. ते मधलंच काहीतरी असतं आणि त्यामुळे आपल्या ड्रेसिंग स्टाईल वरती त्याचा इम्पॅक्ट होतो. तो फुटवेअर खरेदी करत असताना तुम्हाला जर ते ऑफिस साठी हवं असेल तर, आणि जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला फॉर्मल शूज कंपल्सरी आहेत, त्यात सुद्धा ते निवडत असताना ब्लॅक आणि ब्राऊन कलर नक्की निवडा. ब्लॅक कलर तुमचं जे ऑथॉरिटी आहे ऑफिस मधलं ते कन्वे करण्यासाठी खूप उपयोगी असतं. ऑथॉरिटी, तुमचं प्रोफेशनलिझम, आणि ब्राऊन कलर हा वॉर्म रिप्रेझेंट करतो. त्यामुळे तुम्ही जर मेन्स फुटवेअर पाहत असाल, अगदी तुम्ही लेडीज असाल आणि तुम्हाला तुमच्या पतिराजांना गिफ्ट द्यायचं असेल, भावाला गिफ्ट द्यायचं असेल तर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचं फॉर्मल शूज नक्की खरेदी करा. आता लेडीज साठी काय, तर आपल्याला खूप हौस असते हाय हिल्सच्या सँडल्स वापरण्यासाठी. बरं, आपल्याला त्या ऑफिस एन्व्हायरमेंट मध्ये ते छान वाटतं, ते वापरायचं असतं, पण आपल्या पायांच्या ज्या टाचा आहेत त्या दुखतात, त्याला कुठेतरी इजा होते, तरी सुद्धा आपण त्या हाय हिल सँडल वापरत असतो. त्याकडे आपला कल असतो कारण ते आपल्याला छान वाटतं, प्रेझेंटेबल लुक त्यामुळे मिळतो. सो तुम्ही ऑफिस साठी, प्रोफेशनल सेटिंग साठी वेजेसचा पर्याय ट्राय करू शकता. त्या दिसायला व्यवस्थित असतात, त्यामुळे तुम्हाला हाय हिल्स घातल्याचं फिलिंग सुद्धा येईल आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी असते. सो वेजेसचा पर्याय नक्की ट्राय करा. लोफर्सचा पर्याय तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये सुद्धा ट्राय करत असताना वेगवेगळे झगमगीत कलर, म्हणजे पिंक असतं, बेबी पिंक असतं, ग्रे असतं, याऐवजी बीच कलर, तुम्ही कॉफी ब्राऊन कलर चूज करू शकता, क्रीम कलर वापरू शकता. सो कॉफी ब्राऊन, बीच, क्रीम कलर हे 3 कलर तुम्ही ऑफिस सेटिंग साठी निवडू शकता वेजेस किंवा लोफर मध्ये. आता फंक्शन साठी काय करता येईल. फंक्शन साठी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जात असाल, तिथे कोणतेही फंक्शन आहे, पूजा आहे किंवा तुम्ही लग्न समारंभासाठी जाताय, साखरपुड्याचा विधी आहे, तर यासाठी तुम्ही एखादा जोड असा ठेवू शकता जो तुम्ही फक्त फंक्शन साठी वापरू शकता. तर यामध्ये ज्युती किंवा फ्लॅट सँडलचा एक पर्याय येऊ शकतो. फ्लॅट सँडल्स तुम्ही साडीवरती वापरू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इंडियन एथनिक वेअर ड्रेसेस आहेत त्यावरती तुम्ही वापरू शकता. फ्लॅट सँडल्स मध्ये वेगवेगळी व्हरायटी हल्ली येते. त्यासोबतच मोजारी ज्युतीचा जो पर्याय असतो ना,
तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही कुर्ती, पॅन्ट आणि दुपट्टा असा जो एक सेट असतो, प्रिंटेड कुर्ती, दुपट्टा आणि पॅन्ट, तर यावरती ज्या मोजरी ज्युतीज असतात ना त्या खूप छान दिसतात. तुम्ही तो पर्याय ट्राय करू शकता. किंवा पंजाबी ड्रेसेस असतात त्यासाठी. तो यापैकी एक ऑप्शन तुम्ही रेडी ठेवू शकता फंक्शन साठी. सो हे सगळे झाले पर्याय, तुम्ही फुटवेअर कसं तुमच्यासाठी सिलेक्ट करू शकता याविषयी. आता यातला पुढचा पॉइंट बघा, आपण फुटवेअर तर निवडतो, ते आपण योग्य पद्धतीने निवडलं, पण बऱ्याचदा एक छोटासा प्रॉब्लेम असतो आणि तो नंतर खूप मोठा प्रॉब्लेम बनतो. तो असा की एखादं जे फुटवेअर असतं ते आपल्याला खूप आवडतं, म्हणजे आपल्याला वाटतं की माझ्याकडे ना ही अशा अशा टाईपची साडी आहे, अशा अशा प्रकारचा ड्रेस आहे, तर ह्याला हे अगदी मॅचिंग होईल, मला पण हे छान दिसेल, आपल्याला सुद्धा ते कधी एकदा पायात घालतोय असं होतं. पण पायात घातल्यानंतर ते किंचित सैल तरी होतं, ज्यामुळे आपल्याला अगदी ते पाय सँडलला धरून धरून चालावे लागतात, चालणं कठीण होतं. किंवा मग ते पायाला इतकं घट्ट बसत असतं, पायातून ते काढणं शक्य नसतं, पाय त्यामध्ये घालणं शक्य नसतं, तरी सुद्धा आपण ते खरेदी करतो. का तर ते आपल्याला छान वाटतं, छान दिसतंय ते फुटवेअर म्हणून, किंवा आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडे असं असं एक आउटफिट आहे, असा ड्रेस आहे, अशी साडी आहे, तर त्याच्यावरती ते छान जाईल म्हणून आपण ते खरेदी करतो. तर कृपया अशी चूक अजिबात करू नका. फुटवेअर घेत असताना स्टाईल प्रमाणे तुमच्या कम्फर्ट वरती आधी लक्ष द्या. तुमचं कम्फर्ट जर व्यवस्थित असेल ना तर ते फुटवेअर तुम्हाला खूप इझी जातं कॅरी करणं. सो ते निवडत असताना तुमची हाईट, तुमचा जो पाय आहे त्याचे फीचर्स कोणते आहेत, हिल जी पायाची आहे ती किती कशी आहे, तुम्हाला हिल्स घालून व्यवस्थित चालता येईल का, पायाची लांबी रुंदी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच तुमच्यासाठी फुटवेअर सिलेक्ट करा. नाहीतर स्टाईलच्या नादाने आपण आपल्या कम्फर्ट हरवून बसतो, तसं होऊ देऊ नका. आता यातला शेवटचा पॉइंट ते म्हणजे तुमचं फुटवेअर जे असतं ना ते क्लीन ठेवा आणि ते क्लीन करता येईल तुम्हाला अशा अनुषंगानेच ते खरेदी करा. फक्त ते छान दिसतंय, व्यवस्थित आहे, कलर छान आहे असं असून उपयोगाचं नाही, तर ते तुम्हाला छान पॉलिश ठेवता आलं पाहिजे, तुम्हाला ते क्लीन करणं सुद्धा इझी गेलं पाहिजे. होय, फुटवेअर क्लीन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर तुमचे पाय सुद्धा सुंदर दिसतात, तुम्ही सुंदर ड्रेस घातलेला आहे, तो ड्रेस स्वच्छ असतो, तुम्ही तुमचे पाय छान ठेवलेले असतात, ते स्वच्छ असतात, सकाळी सकाळी तुम्ही फ्रेश झालाय, छान अंघोळ आटोपलेली आहे आणि ते फुटवेअर ज्याला खूप धूळ आहे, तिथे कुठेतरी चिखल अडकलेला आहे आणि ते घालून तुम्ही घराबाहेर पडताय, हे दृश्य कसं वाटतं, सो ते आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सो फुटवेअर चूज करताना असं फुटवेअर चूज करा की ते तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता, अगदी तुमच्या हाताने किंवा अगदी एखादा कॉटनचा कपडा घेऊन तुम्ही ते व्यवस्थित क्लीन करू शकताय, अशा अनुषंगाने ते सिलेक्ट करा. सो हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित. सो इमेज ट्रान्सफॉर्मेशन, पर्सनल डेव्हलपमेंट, माइंडसेट याविषयीचे व्हिडिओज या चॅनल वरून येतच राहतील, पण त्यासोबतच मी माझ्या कामाविषयी सुद्धा अधूनमधून शेअर करत जाईन, याविषयी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, काय माहित पुढचा व्हिडिओ कोणता असेल ते. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.